व्हिडिओचे प्रायोजक आहे जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस आणि फायनान्शियल पार्टनर वर्धमान फर्निचर वैजापूर। सर्वांनी सर्वप्रथम दोन्ही हात वरती करा। केलेत सगळ्यांनी? इकडे आपण हिंदू आहोत आणि या गोष्टीचा आपल्याला गर्व असला पाहिजे। आणि खास म्हणजे हे हिंदू संमेलन कशासाठी, तर आपला प्रत्येक हिंदू बांधव हा जागृत झाला पाहिजे। आणि जागृत तेव्हाच होईल जेव्हा आपल्या सगळ्यांचा जो जय जयकार आहे तो त्यांच्यापर्यंत जाईल। कारण बरेचसे असे हिंदू आहेत की ते आज हिंदू संमेलनामध्ये आले नाही, तर आपला उद्घोष त्यांच्या कानापर्यंत सुद्धा गेला पाहिजे। म्हणून दोन हात वर करून जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। मला वाटते आवाज थोडा कमी आलाय, आवाज थोडा कमी आलाय। जे बोलतायत ना कि एक अकबर मारोगे, एक अफजल मारोगे, एक बाबर मारोगे तो हम 1000 पैदा करेंगे, तो अकबर त्याच्या अम्मीच्या गर्भामध्ये जरी असला ना तर तो या जय जयकाराने दम घुटून मेला पाहिजे। म्हणून दोन्ही हात वर करून जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, भारत माता की वंदे वंदे वंदे। सर्वप्रथम मंचवर उपस्थित असणारे आमचे आदरणीय गुरुतुल्य असणारे सगळ्या साधू समाज त्यांच्या चरणावरती वंदन करते। आणि उपस्थित असणारे माझे सगळे हिंदू बांधव आणि हिंदू भगिनी, आज आनंदाची गोष्ट वाटतेय की आपला हिंदू समाज कुठेतरी जागृत होतोय आणि जागृत झालाच पाहिजे। फक्त जय श्रीराम म्हणून चालत नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून चालत नाही किंवा धर्मवीर संभाजी महाराज की जय म्हणून चालत नाही। जय श्रीराम म्हटल्यावरती ज्याच्या अंगावरती काटा येतो तो खरा हिंदू। छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावरती ज्याच्या अंगावरती काटा येतो तो खरा हिंदू। धर्मवीर संभाजी महाराज की जय म्हटल्यावरती ज्याचं रक्त सळसळतं तो खरा हिंदू। आणि आज आपण बघतोय अनेक प्रकारे आपल्या धर्मावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारे घात होत असतात। आणि त्याच कारणामुळे शोकांतिकाची गोष्ट कधी कधी अशी वाटते की आपल्याला धर्म संमेलन असो, हिंदू संमेलन असो, हिंदूला जागृत करण्याची गरज पडते। परंतु जिस हिंदू का खून न खोले, खून नहीं वो पानी है, और मातृभूमि के काम न आए वो बेकार जवानी है, वो बेकार जवानी है। म्हणून आपल्या सगळ्यांचं रक्त खवळलं गेलं पाहिजे, उसळलं गेलं पाहिजे। हिंदू म्हटलं की रक्त उसळलं गेलं पाहिजे। आज अनेक प्रकारचे जे घात आहे ते आपल्या हिंदू धर्मावरती कुठंतरी होत आहे। आणि जेव्हा आमच्यासारखे साधू संत हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करायला निघतात ना, तर त्यांना खूप पोटामध्ये खळबळ उठायला लागते की हे दोन जातीमध्ये तेढ निर्माण करतात, तर आम्ही दोन जातीमध्ये तेढ निर्माण करत नाही। आम्हाला प्रत्येकाच्या धर्माचा सन्मान आहे, परंतु जो आमच्या धर्मावरती घात करेल ना त्याला आम्ही हिंदू धर्मातले सुट्टी देणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे। हमें इतनी ताकत है, हम गुलाब को कमल बना सकते हैं, इस देश में भगवा ही भगवा लहरा सकते हैं, लेकिन कमबख्त हिंदुओं में वो एकता नहीं। वरना अयोध्या की क्या बात, हम तो पाकिस्तान में जाकर भी राम मंदिर बना देते। एवढी ताकद तुमच्या आमच्यामध्ये, परंतु आपण समजून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, आपण संघटित झालं पाहिजे। परंतु आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कुठेतरी विसरायला लागलोय। मरण पत्करलं परंतु शरणागती नाही अशा धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार कुठेतरी विसरायला लागलोय। का त्यांनी मरण पत्करलं? धर्म सोडला नाही का, तर तुमच्या आमच्या कपाळावरती कुठंतरी ते भगवं कुंकू टिकून राहावं, त्याच्यासाठी बलिदान दिले। म्हणून ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। कुठं कुठं आपल्या धर्मावरती आघात होतोय याच्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे। मग तो लँड जिहाद असू द्या, तो लव्ह जिहाद असू द्या, आणखी कोणते जिहाद असू द्या, का तर कुठं तरी आपल्या धर्माला कुठं तरी कलंक लावावा याच्यासाठी
जिहादाचं प्रमाण आणि त्या लव जिहादाच्या प्रमाणामध्ये आपल्या आई बहिणीला कसं फसवायचं हा त्यांचा मोठा अजेंडा आहे। जातीनुसार आज त्यांनी आपल्या मुलींची किंमत लावलेली आहे। मराठ्याची मुलगी असली तर तिची किंमत किती, राजपुताची स्त्री असेल तर तिची किती किंमत। अरे अशा प्रकारे ते किंमत लावतात आणि जर आपण जाती जातीमध्ये वाटलो ना तर आपल्या धर्माला कीड लागेल। म्हणून आपण आपल्या धर्माकडे कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि लक्ष देत असताना त्याच्याकडे ध्यान दिलं पाहिजे कि ये जमाना हिंदू को मिटा देना चाहता है, लेकिन इस जमाने में वो दम नहीं, क्योंकि जमाना हमसे पैदा हुआ है, हम जमाने से नहीं। माझ्या हिंदू बहिणीने वाक्य लक्षात ठेवलं पाहिजे। आपल्याला गर्व असला पाहिजे की आपण हिंदू धर्मामध्ये पवित्र असणाऱ्या सनातन धर्मामध्ये जन्माला आलोय। मग आपण त्यांच्या अजेंड्यामध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये आपण फसतो कसं ही खूप मोठी शोकांतिका वाटते। किरणमयी नावाची एक महाराणी होऊन गेली। अकबरने फक्त भर बाजारामध्ये तिचा हात धरला तर तिची एवढी ताकद होती की कमरेचा कट्यार काढून तिने डायरेक्ट अकबराच्या छातीवरती ठेवला। मग त्याच किरणमयीचे संतान आपण आहोत। ज्या हरिराणीने आपलं शिर या स्वतंत्रतेसाठी आपल्या भारतासाठी बलिदान केलं त्या हरिराणीची संतान आपण आहोत। ज्या जिजामाईनी या स्वराज्यासाठी आपलं आयुष्य बहाल केलं त्या जिजामा साहेबांची ही संतान आहे। ज्या अहिल्या मातेने आपल्या आयुष्य त्या 12 ज्योतिर्लिंगाच्या निर्माणासाठी प्रत्येक मंदिराच्या निर्माणासाठी घातलं ना त्या अहिल्या मातेची आपण संतान आहोत। माझ्या मातृशक्तीला मातृभगिनीला एकच सांगायचंय, जेव्हा कोणी लव जिहादवाला कोणी मुसलमान तर तुमच्याकडे वाईट नजरेने बघत असेल ना तर तुमच्या नजरेत एवढी धार पाहिजे, कारण वाघिणीच्या मुली आहोत आणि वाघिणी म्हणूनच जगलं पाहिजे। एवढाच सांगणार की बगर मिशाचा पांडुळ दाढी असलेला आणि मिशी नसलेला पांडुळ हा हिंदू मुलीला शोभून दिसत नाही, हिंदू मुलीला वाघच शोभून दिसतो। म्हणून आपल्या धर्माची कुठेतरी इज्जत वाचली पाहिजे, ज्याच्याकडे लक्ष असू द्या, कारण त्यांचा अजेंडा आहे आपला धर्म कसा बर्बाद करायचा हे त्यांना बघायचंय। म्हणून आपली ताकद आपण त्यांना दाखवून दिली पाहिजे, आपली ताकद आपण त्यांना दाखवून दिली पाहिजे। आपल्यात खूप मोठी ताकद आहे, आपण विसरलो। अरे कुठं कुठं काय होतंय ह्याच्याकडे लक्ष असू द्या। आपल्या धर्मावरती अनेक प्रकारचे अत्याचार होत आहेत, बघतात ना आपण। अहो एक फक्त कलर टाकला हो दिल्लीला, चुकून कलर पडला तर त्या हिंदू भावाला आपला जीव गमवावा लागला। मी सांगते कलर जर तुमच्या अंगावर टाकला तुम्हाला सहन होत नाही, तुम्हाला दाढी कलर केलेली सहन होते, तुमच्या हातावरती मेहंदी येते ती तुम्हाला सहन होते। जर सहन होत नसेल ना रंगीबेरंगी कपडे जर कुणाला आवडत असेल तर त्या धर्मामध्ये त्या मुसलमानांना आवडतात। म्हणून तुम्हाला जर कलर सहन होत नसेल तर ना या भारतात राहण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाहीये। म्हणून इस देश में अगर रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, हे लक्षात असू द्या। आम्ही कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही, परंतु जो आमच्या धर्मावरती वाकड्या नजरेने बघाल त्याची नजर खाली केल्याशिवाय हा हिंदू शांत बसणार नाही, हेही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। म्हणून आपण आपली ताकद ओळखली पाहिजे। आपल्यात खूप ताकद आहे, आपल्यात खूप ताकद है। जब जब दौड़ेगा हिंदू का खून तब तक भगवा डोलेगा, जब जब उठेगा हिंदू का खून तब तक भगवा डोलेगा। और छत्रपति संभाजी महाराज का नाम सुनकर हर हिंदू का रक्त खोलेगा, हर हिंदू का रक्त खोलेगा। और सुन ले औरंग, एक दिन ऐसा आएगा, सुन लो औरंग के पिल्लो, एक दिन ऐसा आएगा तुम्हारे कब्र में छुपा औरंगजेब भी हर हर महादेव गाएगा, हर हर महादेव गाएगा। म्हणून आपण लक्ष असलं पाहिजे। आपण म्हणतो 100 करोड आहोत आपण, परंतु मला नाही वाटत 100 करोड मधले 50 करोड जे आहेत ना ते मला वाटतं नामवंत आहेत, कारण त्यांना ना धर्माशी घेणं देणं असतं ना कशाची घेणं देणं असतं। म्हणून हिंदूंनी हिंदू धर्मामध्ये काय चाललंय याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि आम्ही जे धर्माचे गुणगान गातो ना सहज गात नाही, कारण आमच्या ज्ञानेश्वर माऊलीला जर कोणी त्रास दिला असेल तर त्या परधर्मीयांनी दिलाय, आमच्या एकनाथ महाराजांना जर कोणी त्रास दिला असेल तर त्या परधर्मीयांनी दिलाय। म्हणून तुम्ही आमच्या संतांना त्रास दिला, आता जर आमच्या धर्मामध्ये डोकून पाहण्याचा प्रयत्न कराल ना तर आम्ही एवढे सोपे नाही, कारण हिंदू कोणाला छेडत नाही
आणि जर हिंदूला कोणी छेडलं ना तर हिंदू त्याला सोडत नाही. म्हणून सगळ्यांनी आपली एकता दाखवली पाहिजे, आपल्या धर्माकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि मातृशक्तीला हात जोडून विनंती आहे की आपण एवढ्या साध्या सुध्या नारीचे संतान नाही, आपण जिजामा साहेबांसारखी संतान आहे. म्हणून त्या मातृशक्तीने पाऊल उचलताना त्या जिजामातेचं चरित्र वाचलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं पाहिजे. आणि आपण आपल्या धर्मासाठी काय करू याच्याकडे सुद्धा माझ्या माता माऊलींचं लक्ष असलं पाहिजे. कारण लव जिहाद सारखा खूप मोठा अजेंडा आहे, त्यामध्ये आपण जर फसत असो तर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि जर एखादी स्त्री फसत असेल तर त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. म्हणून माता माऊलीसाठी एकच विनंती, आज मला इथे बोलण्याची संधी दिली आणि वक्तेही आहेत, म्हणून मलाही काही जास्त बोलता येणार नाही, मलाही माझ्या वाणीला कुठेतरी विराम द्यावा लागेल. म्हणून जाताना फक्त एवढंच सांगेल की आपल्या संतांनी आपल्याला जी शिकवण दिली, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडना, त्या संतांनी आपल्याला सांगून ठेवलं. म्हणून आपल्याला धर्माचं पालन करायचंय. एका हातामध्ये शस्त्र आहे तर दुसऱ्या हातामध्ये भाला पण धारण करायचं आहे. आणि धर्मावरती येणारं जे संकट आहे, गोमातेवरती येणारं जे संकट आहे, त्याचं पण आपल्याला निराकरण करायचंय. कारण आज खूप मोठा अजेंडा म्हणजे गोहत्या, गोमाता राज्यमाता असताना सुद्धा ते खुलेआम कत्तल करतात. तर त्यांना मला एक सांगायचंय की तुम्हारे धर्म में अगर गाय काटना जायज है, तुम्हारे धर्म में अगर गाय काटना जायज है तो हमारे धर्म में भी गाय काटने वाले को काटना जायज है. एवढं लक्षात असू द्या. तुम्ही जर आमच्या गायीवरती, तुम्ही जर आमच्या माईवरती हात घालाल तर आम्ही शांत बसणार नाही. एवढं लक्षात असू द्या. एवढं बोलते आणि वाणीला पूर्ण विराम देते. एकदा सगळ्यांनी दोन्ही हात वर करा, कारण आपली एकता दिसली पाहिजे. सगळ्यांनी मुठी बंद करा. मुठी बंद करणं म्हणजे एकता. आपण जर चापट मारायला गेलो तर ती एवढी लागत नाही, परंतु जेव्हा मुठी करून बंद करून वज्रप्रहार करतो ना तेव्हा तू लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून दोन्ही हात वर करून मुठी बंद करून जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मरक्षणी अहिल्या माता की, धर्म सूर्य महाराणा प्रताप की, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. इस देश में रहना होगा, इस देश में रहना होगा, अगर इस देश में रहना होगा. जय श्रीराम.